चला लवकर लवकर. उदाहरण नंबर 23 मध्ये आपण समायोजना राहिल्या होत्या आपल्या 23 पत्रकातले सगळे पद आपण लिहिले. बघा 23 पत्रकामधले सगळे पद आपण लिहिले होते. बघा 23 पत्रकात नावेचं पद आहे प्रारंभ स्कंद, ते लिहिलं आपण व्यापार खात्याच्या नावेला 8,000. त्याच्यानंतर खरेदी व्यापार खात्याच्या नावेला 50,000, मजुरी व्यापार खात्याच्या नावेला 9,000. आता ज्या पदावर समायोजन आहे किंवा मायनस वगैरे होते ते पद आतमध्ये लिहितो आपण, आणि ज्याच्यावर नाही आहे ते डायरेक्ट रक्कम मध्ये लिहितो. अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला, व्यापार वे नफा तोटा खात्याच्या नावेला जाते जर एकटा असन तर. जर व्यापार व्ययचा सोबती असन तर तो व्यापार व्यय आपण व्यापार खात्याच्या नावे लिहितो. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला, त्याच्यामध्ये प्लस होते नवीन बुडीत कर्ज, मायनस होते जुना बुडीत कर्ज निधी जमाचा, पण आहे नाही एकच आहे नवीन. प्राप्यपत्र संपत्ती, ऋणको संपत्ती, स्वामित्व अधिकार संपत्ती, कार्यालय भाडे नफा तोटा खात्याच्या नावेला 10% गुंतवणूक संपत्ती, त्याच्यावर टक्के आहे 10% गुंतवणूकवर टक्के आहे 10%, म्हणून 6,000च्या 10% येते 600 झाले 12 महिन्याचे. पण इथं तारीख आहे तर मग महिने मोजा. ऑक्टोबर ते मार्च पर्यंत किती महिने होते 6, मग 6,000च्या 10% 600 12 महिन्याचे, तर 6 महिन्याचे 300. 6,000 प्लस केले व्याज 300, 6,300, 300 रुपये व्याज प्लस झाले. गुंतवणूक काय संपत्ती वाढली म्हणजे काय झाला फायदा झाला. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला, गुंतवणुकीवर व्याज. पुढे जाऊ. एकाच अधिकार संपत्ती, अंकेक्षण शुल्क नावेला आहे नफा तोटा खात्याच्या नावेला, अपहार नावेला आहे नफा तोटा खात्याच्या नावेला, यंत्र संपत्ती, आहरण खाते माया देयताला, मायाच्या भांडवलमधून मायनस आहरण, पण इथं काय लिहिलं नाही कारण त्याच्यावर समायोजन आहे. तसंच छायाच्या भांडवलमधून आहरण मायनस त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलं कारण त्याच्यावर समायोजन आहे. भांडवल खाते माया छाया हे लिहिलं आपण देयताला, मायाचे आणि छायाचे. भविष्य निधी देयता, विक्री व्यापार खात्याच्या जमाला आतमध्ये लिहिली कारण विक्री परत मायनस होते. धनको देयता, त्याच्यानंतर अपहार जमाला आहे नफा तोटा खात्याच्या जमाला, त्याच्यानंतर 10% बँकेचे कर्ज देयता, याच्यावरही टक्के आहे. 4,000च्या 10% येते 400, याच्यावर तारीख बिरीक नाही आहे म्हणून डायरेक्ट घेतले 400 व्याज प्लस केले. बँकेचे कर्ज देयता वाढली म्हणजे नुकसान झालं, नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला बँकेच्या कर्जावर व्याज किती 400. पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे समायोजना. प्रत्येक समायोजनेच्या किती नोंदी होते 2 नोंदी होते. बघूया. वर्षाअखेर शिल्लक मालाचे परिव्ययी मूल्य किती आहे 20,000, विपणी मूल्य किती आहे 25,000. कोणतं घ्यायचं मग 20,000. 20,000 रुपये. सवरण स्कंद समायोजनेच्या किती नोंदी होते 2, एका समायोजनेच्या 2 नोंदी. मग सवरण स्कंदाच्या 2 नोंदी कुठे होते व्यापार खात्याच्या जमाला किती रुपये, आणि ताळेबंदाच्या सवरण स्कंद किती रुपये 20,000 दोन्ही ठिकाणी. पुढे जाऊ. एका ग्राहकाकडून 1200 वसूल होत नसल्यामुळे ती रक्कम योग्यरित्या समायोजित करा. एका ग्राहकाकडून वसूल होत नाही म्हणजे ग्राहक म्हणजे कोण ऋणको कडून वसूल होत म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानातला माल उधार विकला, आपण आपल्या दुकानातला माल उधार विकला म्हणजे काय झालं उधारी झाली ना, म्हणजे ऋणको झाला, म्हणजे त्याच्याकडे पैसे आहे ना आपले, उधारीचे पैसे येणे बाकी आहे. मग समजा एखाद्या ग्राहकाला तुम्ही मागून मागून थकून गेले, एखाद्या ग्राहकाला पैसे मागून मागून थकले तुम्ही, म्हणजे पैसे देऊनच नाही राहिला, तो तुम्ही भांडण केलं एक वेळा तरी देऊन नाही राहिला, म्हणजे काय झालं ग्राहकाकडून पैसे वसूल होत म्हणजे काय बुडले पैसे. मग बुडले म्हणजे बुडीत कर्ज. ग्राहकाकडून 1200 वसूल होत नसल्यामुळे ते योग्यरित्या समायोजित करा. म्हणजे ऋणको मधून मायनस करू आपण बुडीत कर्ज. काय मायनस करू बुडीत कर्ज किती 1200. 0 0 2तून 2 गेले 0, 10तून 1 गेला 9. मला सांगा ऋणको काय संपत्ती, संपत्तीमधून बुडीत कर्ज काय झाला मायनस, संपत्ती काय झाली कमी झाली, संपत्ती कमी झाली तर काय होते नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. बुडीत कर्ज ऑलरेडी आहे 1000, त्याच्यात प्लस किती काही काय 1200. बुडीत कर्ज किती रुपये आहे
1200, 9000 तर रक्कम आहे आली. 1200 रुपये मायनस केलं ना, जेवढे मायनस केले प्लस केले तेवढेच लिहायला लागते. 2200. ठीक आहे, पुढे चला. घसारा आकारा स्वामित्व अधिकार 5%. स्वामित्व अधिकारवर किती? 5%. स्वामित्व अधिकारावर मायनस करू. घसारा काय होते? बुडीत कर्ज मायनस होते, घसारा मायनस होते, कसर अपार सूट मायनस होते. किती टक्के आहे घसारा? 5%. कसे काढायचे? 1% काढायचा, त्याला 5 गुणाचं, नाही तर मग 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे. 10% कसे काढायचे? 1 शून्य कमी करून. 30,000 रुपये रक्कम आहे. स्वामित्व अधिकारची रक्कम किती आहे? 30,000. त्याच्या 10% किती येईल मग? 3,000. 3,000च्या अर्धे? तू बाबू रेग्युलर येत नाही वाटते. येलो टी शर्ट. हा, कुठं जात असतं तू? तब्येत खराब होती. किती दिवस राहते खराब? दर महिन्याला होते काय? 8-8 दिवसानं होते. काय नाव आहे तुझं? कुठं राहते तू? दसूर राहतं. मग चाटा कोण मारतं? बस फक्त टायफॉइड झालता. मग झाला का चांगला आता? पायरे तापगी पाय का त्याला? आता येशील ना रेग्युलर? चाटा मारू नका. 30,000 रुपये रक्कम आहे. याच्या किती टक्के पाहिजे आपल्याला? 5%. 5% काढण्यासाठी 2 मार्ग आहे आपल्याजवळ. किती मार्ग आहे आपल्याजवळ? 2 मार्ग आहे. 30,000च्या 5% काढासाठी आपल्याकडे 2 मार्ग आहेत. 10% काढा. 30,000च्या 10% 1 शून्य कमी करून म्हणजे 3,000. 10% म्हणजे 3,000. 10च्या अर्धे किती होते? म्हणजे किती? 3,000च्या अर्धे. 10%च्या अर्धे जर 5% होते तर 3,000च्या अर्धे 1,500 म्हणजे 5% नवीन काय? तसंच 30,000च्या 1% काढा. 1% कसा काढायचा? 2 शून्य कमी म्हणजे 300. 1% 300. आपल्याला किती टक्के पाहिजे? 5. 5 न गुणून घ्यायले. 5 शून्य शून्य 5 त्रिक 15. किती आले? इथेही किती आले? इथेही 5% 1,500 आले. इथेही 5% 1,500 झाले. म्हणजे दोन्ही मार्गाने सारखेच येते. म्हणजे 1% काढून 5 न गुणा 5% निघते. नाही तर 10% करा, त्याच्या अर्धे करा. 10% काढा, त्याच्या अर्धे करा, 5% निघते. नाही तर मग 30,000च्या किती टक्के? 5%. 30,000 गुणेला 5 भागेला 100. 30,000 गुणेला 5 भागेला 100 किती येते मग? 0 0 0 0. किती उरले? 300 गुणेला किती? 5 भागेला किती? 1. त्याचं काही घेणं देणं नाही. 5 0 0 5 त्रिक किती आले? कसंही केलं तरी 5% रक्कम किती येऊन राहिली? 1,500. पण हे जे ट्रिक मी तुम्हाला सांगितले 10%च्या अर्धे 5%, हे डोळ्यानं पाहिलं ना निघून जाते. 1-2 सेकंदात निघून जाते. किती सेकंदात निघते? 2 सेकंदात. गुणाकार भागाकार करतो म्हटलं तर किती वेळ लागन? वेळ लागन त्याला. कसा? 30,000 गुणेला 5 भागेला 100. 0 खोळा 300 मग 5 न गुणा. इथं कसं? 30,000च्या 10% 3,000च्या अर्धे 1,500 निघाला. किती सेकंद लागले? 2 सेकंदात निघाले. किती? 1,500. मायनस करायचे. 0 0 10तून 5 गेले 5 हातचा दिला. 10तून 2 गेले 8 हातचा दिला 2. 28,500. स्वामित्व अधिकारवर घसारा. अजून कायच्यावर तरी आहे? यंत्रावर 10% आहे. यंत्रावर घसारा आहे 10%. आता यंत्राची तारीख बिरीख आहे काय? नाही आहे. मग 25,000च्या 10% काढणं सोपं आहे. कसं काढायचं? 1 शून्य कमी म्हणजे किती? अबे इथचं शून्यने खोडायचं बे. फक्त समजायचं. 25,000च्या 10% 2,500 मायनस करा. 0 0 10तून 5 गेले 5 हातचा दिला. 10तून 3 गेले हा नाही 5तून 3 गेले 10तून नाही. चुकलं. लक्ष विचलित झालं वाटते. 0तून 0 गेले 0. 0तून 0 गेले 0. 10तून 5 गेले 5 हातचा दिला म्हणजे हे झाले 3. 5तून 3 गेले 2 है ना.
मग 2, 22,500. मला सांगा 2 संपत्तीवर आपण घसारा करला, घसारा काय झाला मायनस, हे कायच्यातून मायनस झाला संपत्तीतून. संपत्ती कमी झाली म्हणजे नुकसान झालं. नुकसान नफा तोटा खात्याच्या स्वामित्व अधिकारवर घसारा किती आणि यंत्रावर घसारा कोणाला काही अडचण आहे का? हां, पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे धनकोपैकी 2,000 यापुढे द्यावे लागणार नाही. धनकोपैकी 2,000 यापुढे द्यावे लागणार म्हणजे धनकोवर काय आहे कसर किती 2,000. 32 मधून 2 गेले 30,000. मला सांगा धनको काय आहे? धनको काय आहे? देयता काय झाली? देयता कमी झाली. मग द्यायचे पैसे कमी झाले ना. संपत्ती कमी झाली तर नुकसान होते, पण देयता कमी झाली तर काय होते? फायदा. फायदा नफा तोटा खात्याच्या धनकोवर कसर. धनकोवर किती रुपये? जेवढे कमी केले किंवा वाढवले तेवढेच बाहेर निघालेले नाही लिहायचे. पुढे जाऊ. भागीदारांच्या भांडवलावर 5% आणि आहारणावर 10% व्याज. भांडवलावर डायरेक्ट काढायचे कसे? 30,000च्या 10% 3,000, 5% 3 इथे काढा. कशा काढा 5%? 20,000च्या 10% 2,000, 5% 1,000. भांडवलामध्ये व्याज काय झालं? प्लस झालं. भांडवलमध्ये व्याज प्लस झाल्यामुळे भांडवल वाढलं म्हणजे देयता वाढली. देयता वाढली, देयता कमी झाली तर फायदा होते, पण देयता वाढली तर काय होते? नुकसान. नफा तोटा खात्याच्या नावेला मायाच्या भांडवलावर व्याज, छायाच्या भांडवलावर व्याज किती? 1,500 1,000. हे झालं भांडवलावर व्याज नफा तोटा खात्याच्या नावेला. चला पुढे. आहारणावर 10%. पण जसं व्यापार खर्च आला की क्लिक होते आपल्या दिमागात, तसं आहारणावर व्याज आला की क्लिक झाला पाहिजे. कसं? भांडवलावर व्याज आकारताना आपण डायरेक्ट आकारतो, काही घेण देणे 12 महिने 6 महिने काही आहे का? नाही. पण जसं व्यापार खर्च आला की क्लिक होते. सोबती आहे काय? व्यापार खर्च आला की काय क्लिक होते? सोबती आहे काय? मग व्यापार खर्चाचा सोबती नाही आहे, मग व्यापार खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. सोबती असन तर व्यापार खर्च व्यापार खात्याच्या नावेला, सोबती नफा तोटा खात्याच्या नावेला. तसं आहारणावर किंवा उचलीवर व्याज आलं की क्लिक झालं पाहिजे. काय? आहारणाची तारीख आहे काय? आहे काय? नाही. मग आहारणावर 6 महिन्याचं व्याज आकारायचं. भांडवलावर घेतलं काय मी 6 महिन्याचं व्याज? 5% काढले, पूर्ण घेऊन घेतले. पण आहारणावर व्याज आकारताना तारीख जर नसेल तर 6च महिन्याचं व्याज आकारायचं. डोक्यात ठेवा तुमच्या. काय म्हटलं मी? आहारणावर जर तारीख नसेल तर आहारणावर 6 महिन्याचं व्याज काढायचं. 6 महिन्याचं कसं काढायचं? पहिले जेवढे टक्के आहे तेवढे काढून घ्यायचे आणि त्याच्या अर्धे करायचे. म्हणजे किती होते? अबे जेवढे टक्के आहे ते 12 महिन्याचे असते. मग त्याच्या जर अर्धे केले तर किती होते? 6 महिन्याचे. मग किती व्याज आहे? 10%. पहिले 10% काढा, जेवढे निघन तेवढे त्याच्या अर्धे करायचे. 10% काढणं सोपं आहे ना. मग मला सांगा आहारण किती आहे मायाचं? 2,000. 2,000च्या 10% किती येते? 200. तर 200 घ्यायचे, किती घ्यायचे? अर्धे घ्यायचे. किती घ्यायचे? 100. काऊन? कारण आहारणावर व्याज आकारण्यासाठी नियम आहे. आहारणावर म्हणजे उचलीवर. उचल कधी केली सांगितली का? तारीख दिली आहे का? नाही. जर उचलीची दिनांक दिलेली नसेल, आहारणाची दिनांक दिलेली नसेल तर आहारण किंवा उचलवर 6च महिन्याचं व्याज आकाराचा असा नियम आहे. कळलं का? म्हणजे ते वर्षाच्या मधात कधीतरी उचल केली असा त्याचा अर्थ होते. म्हणून त्याच्यावर व्याज आकारताना 6 महिन्याचंच आकारायचं. कळलं? भांडवलावर आकारताना नियम आहे काय? नाही. उचलीवर आकारताना आहे. 2,000च्या 10% किती येते? 200. पण आपण किती घेतले? 100. मग 2,000 आणि 100 किती झाले? 2,100. तसंच 1,000च्या 10% किती होते? 100. 1,000च्या 10% 100. त्याच्या अर्धी किती? 50 घ्यायचे. समजलं? पहिले 10% काढले, ते झाले 12 महिन्याचे. 6 महिन्याचे किती घेतले? 50. 1,050. समजलं काय? काही अडचण आहे कोणाला?
तुला समजलं का रे? हा, मी काय सांगितलं? आहरण. आहरणावर व्याज आकारताना आहरणाची तारीख दिली आहे का पाहायची. मग आहरण आहे पहा, उदाहरणात दिसते 23 पत्रकात पहा नावेला. नोट्स आहे का तुझ्याकडे? कुठे आहे नोट्स त्याची? तुझी रे, तुझी नोट्स कुठे आहे? हा, काय राहायच्या नोट्स घरी ठेवता तुम्ही? कशी काय घरी राहिली? लिहून राहिला होता नक्की का बस घरीच ठेवता सांभाळून? माझी नोट चांगली राहिली पाहिजे, दुसऱ्याची खराब करायची? हां, असं काही नाही आहे ना मनात? हां, आहरण पहा उदाहरणात दिलंय नावेला, दिसते त्याच्यासमोर तारीख आहे काय? जर आहरणावर व्याज असेल आणि आहरणाची तारीख दिलेली नसेल तर आहरणावर किती व्याज करायचं? 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं कसं काढायचं? तर पहिले जेवढे टक्के आहे तेवढे काढून घ्यायचे. किती टक्के व्याज आहे? 10%. मग आहरण पहा किती आहे? किती आहे आहरण? 2000च्या 10%. मग 6 महिन्याचे किती? 100 रुपये अर्धे. समजलं काय? काय समजलं? 10% सांगितले आहे. मग 2000च्या 10% कसे काढतो आपण? 1 शून्य कमी करतो. मग 2000मधून 1 शून्य कमी झाला किती झाले? 200 रुपये झाले 12 महिन्याचे. 200 रुपये 10% ना? 10% 200 रुपये किती महिने झाले? 12 टक्के जे असते का नाही हे 12 महिन्याचे राहते. मग 12 महिन्याचे 200 रुपये तर मग 6 महिन्याचे अर्धी निवीन काय? अर्धी किती? 100. मग 2000 प्लस 100 2100. आणि तसंच 1000 वर 10% किती? 100. ते झाले 12 महिन्याचे. 12 महिन्याचे 100. मग 100 रुपयाच्या अर्धे 50 म्हणजे 6 महिन्याचे. मग 1050. जर त्यांनी म्हटलं असतं 5% काढा, किती काढा? 5%. मग आपण काय केलं असतं? 2000च्या 10% 200, 10% 200, 5% 100. मग 100 झाले असते 12 महिन्याचे. 5% असते तर 5% असते तर 100 झाले असते 12 महिन्याचे. मग 6 महिन्याचे मी 50च घेतले असते. म्हणून पहिले काय म्हटलं मी? जेवढे टक्के दिले तेवढे टक्के काढायचे. 5% असेल तर 5% काढायचे, 10% असेल तर 10% काढायचे. आणि तेव्हा जेवढे टक्के आले ते टक्के झाले 12 महिन्याचे. मग त्याच्या अर्धे करायचे. कळलं काय? म्हणजे पहिले काय काढणं आहे तुम्हाला? जेवढे टक्के दिले तेवढे टक्के. जसं आपण गुंतवणुकीवर व्याज काढलं होतं पहा. गुंतवणुकीवर व्याज किती आहे? 10%. 6000च्या 10% 600. पण इथं तारीख होती किती महिने झाले? मग 6 महिने. मग 6 महिन्याचे किती घेतले आपण? 300च घेतले. समजलं? तसंच इथं आहे. 2000च्या 10% 10% व्याज आहे. मग 2000च्या 10% 200. 200 रुपये झाले 12 महिन्याचे. मग 12 महिन्याचे 200 तर 6 महिन्याचे किती? 100. तेच जर त्यांनी म्हटलं असतं 5% काढा, आहरणावर व्याज किती? 5%. मग आपण काय केलं असतं? 2000च्या पहिले 5% काढले असते. 2000च्या 10% ते 200, 5% ते 100. 100 रुपये 12 महिन्याचे. मग 6 महिन्याचे किती दिले असते आपण? इथं 50, इथं 25 आले असते. मग समजलं काय? 5% असतात तर पहिले टक्के काढायचे, जेवढे टक्के आहेत तेवढे टक्के काढायचे आणि मग त्याच्या अर्धे करायचे. कळलं काय? हा, पहिले काय करायचं? आहरणावर जेवढे टक्के व्याज आहे तेवढे टक्के रक्कम काढायची, मग त्याच्या अर्धी करायची. समजलं काय? म्हणजे 6 महिन्याची निघते. मग आता आहरणावर व्याज, आहरणमध्ये प्लस झालं. आहरणावर व्याज काय प्लस झालं? आहरणमध्ये. आणि आहरण भांडवलमधून मायनस होते, म्हणजे देयता कमी होते. देयता कमी झाली तर काय होते? नफा. कुठे लिहितो नफा तोटा खात्याच्या? जमाला. मायाच्या आहरणावर व्याज किती? 100. छायाच्या आहरणावर व्याज किती? मायाच्या आहरणावर 100, छायाच्या आहरणावर 50. भांडवलावर व्याज, भांडवलमध्ये प्लस होते नफा तोटा खात्याच्या नावेला. आणि आहरणावर व्याज, आहरणमध्ये प्लस होते. हॅलो, मग तुम्ही म्हणा ना देयताच तर वाढली. देयता नाही वाढली बे, आहरण वाढलं. पण हे जे आहरण आहे
हे मायनस होते ना याच्यातून. जसं हे व्याज याच्यात प्लस झालं, याच्यामुळे देयता वाढते, बरोबर आहे. पण आहरणामध्ये हे जे आहरण आहे ना, हे व्याज आहरणवर व्याज आहरणमध्ये प्लस झालं, पण हे आहरण भांडवलमधून मायनस होते ना, म्हणजे देयता कमी होऊन राहिली ना त्याच्यामुळं. मग देयता कमी झाली तर फायदा नाही झाला काय? फायदा झाला नफा तोटा खात्याच्या जमाला आहरणावर व्याज. कळलं का? भांडवलावर व्याज भांडवलमध्ये प्लस होते, नफा तोटा खात्याच्या नावेला. आणि आहरणावर व्याज आहरणमध्ये प्लस होते, आणि आहरण भांडवलमधून मायनस होते, म्हणजे देयता कमी झाली होते म्हणून नफा तोटा खात्याच्या जमाला जाते. कळलं काय? चला संपलं. काय करायचं? क्लोज करायचं. पहिले क्लोज करू आपण व्यापार खाते. व्यापार खात्याची हे पहा, 50,000 बाहेर काढायचे राहिले, हे 90,000. हां, टोटल काढायची राहिली ना बाहेर याची खरेदी विक्रीची. मग टोटल करू, जमाची टोटल करू पहिले. 0 0 0 0 9 2 11 1,10,000. 0 0 9 9 91 10 10 8 1800 हातचाला 49 68,900 मायनस करू. 1,10,000 जमाची आहे, जमाला तेच. मग नावेची किती आहे? 68,900 आहे का? 1,10,000 याची कमी आहे. किती कमी आहे ते काढायचे. 0 0 10तून 1 10तून 9 गेले 1 हातचा दिला, 10तून 9 1 हातचा दिला, 11तून 7 गेले 4 41,000. याला नाव द्यायचं सकल नफा. जेवढे कमी आले तेवढे नफा तोटा खात्याला स्थानांतरित. सकल नफा इथं नावेला आला, इकडे नफा तोटा खात्याच्या वर जमाला लिहायचं. सकल नफा व्यापार खात्यावरून स्थानांतरित किती? 41,100. ओके, जमाची टोटल करूया. 0 0 0 5 5 5 1 3 4 4 आणि 3 7 7 आणि 1 8 2 आणि 1 3 3 आणि 1 4 3 आणि 1 6 होते का बे? पहिले का 0 0 0 0 2 0 आहे. 0 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 4 19 19 आणि 7 26 26 आणि 7 33 33 आणि 9 42 42 आणि 2 44 44 हातच्या आले 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 4 13 13 आणि 2 15 आणि 2 17 17 आणि 4 21 हातच्या आले 2 आणि 1. कुठची जास्त आहे मग? जमाची. 44,850. तेच नावेला मायनस करू. 0 5 8तून 4 गेले 4 4तून 1 गेला 3 4तून 3 गेले 1 13,450. शुद्ध डायरेक्ट लिहायचा नाही, वाटा लागते तो. माया छाया 13,450. भागीदारांना कसा वाटायचा? समान आहे का? मग 13,450च्या अर्धे नाही आहेत डायरेक्ट, तर मग भागायचं त्याला. कितीनं भागायचं? 2 न. 13,450 किती लोकांना वाटायचे? दोघांना. बेसक किती उरला? 1. बेसाती 5. बे दोन्ही 1 उरला 0. बेपंच किती आले? 6,700 दोघाले द्यायचे सारखेच. 6,725 झाला. हा जो शुद्ध नफा आहे हा वाटून दिला आपण
तो त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचा, प्लस 6725 6725 टोटल करूया. 5 2 7 आणि 5 12, 12शी 2 हाताला 1, 6 आणि 1 7 8 8 3, 5तून 0 गेलं 5, हे मायनस आहे. 2तून 0 गेलं 2, 2तून 1 गेला 1, 8तून 2 गेले 6 3. इच्छी करूया. 5 2 7 6 आणि 1 7 2, 5तून 0 गेलं 5, 2तून 7 सॉरी 2तून 5 जात नाही, 12तून 5 गेले 7, हातचा दिला. 7तून 1 गेला 6, 7तून 1 गेला 6, 26,600. ताळेबंदाच्या दोन्ही बाजूची टोटल कशी आली पाहिजे, 0 0 5 आणि 5 10, 10शी 0 चला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 2 10, 10शी 0 चला 1, 4 आणि 1 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12शी हात चाला 1 आणि 4 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24शी हात चाले 2 आणि 3 5, 5 आणि 2 7 आणि 3 1,04,200. 0 0 0 0 5, 5 आणि 3 आहे ना, हे 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 9 22, 22शी 2 हातच्या आले 2 आणि 2 2 आणि 2 4, 4 ना, 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27, 27 आणि 7 34, 34शी 4 हातच्या आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 2 बरोबर आले. मग 1,04,200 दोन्ही साईडची टोटल. धन्यवाद.